अंक के साथ अंक तालिका में सेकंड नंबर पर आएंगे। पहले पायदान पर ऑलरेडी मीत 13 है और जो हारने वाली टीम अगर बड़े मार्जिन से नहीं हारते हैं तो उनका निश्चित तौर पर चौथा नंबर बन सकता है। संभावना अलग अलग है लेकिन निश्चित तौर पर ये दोनों टीमें भी क्वालिफाई हो सकती है। तो मैच की तरफ जाएंगे जहां पर पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार, जिस गेंदबाज का नाम है पहला ओवर लेकर राइट आर्म ओवर द विकेट। बॉलर नेम पाहायला मिळतील। सर्व आमचे जे सामनाधिकारी आहेत ऑफिशियल यांचे मनपूर्वक आभार। रवी पवार सर, सुबोध गडसे सर, अभि परब सर, या ठिकाणी आदरणीय प्रसाद परब सर, सहकारी समालोचक, सिनियर कॉमेंटेटर, त्याचप्रमाणे गुणलेखक भुवन तिवारी आणि पूर्ण टेनिस क्रिकेट.in ची टीम, विमिक्सवर प्रशांत पवार, महेश धुळे, जय बालशंकर, या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आयोजक ज्यांनी स्पर्धा यशस्वी केलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार। संतोषदादा राऊत, आधारस्तंभ, गिरीश परब साहेब, उपशाखा प्रमुख, त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅनेजमेंट कमिटीचे आभार। पहिलाच बॉल फुलर लेंथ होता, बॅटचा फेस खोलला, दिशा दिली, पॉईंटला खेळाडू आहे, कुठली धाव नाही, पहिला चेंडू डॉट निर्धाव, पॉईंट आहे। एक फ्लाइंग स्लिप सहित आता स्वराज येतोय, यष्टी रक्षणकरांनी साईश जो मिड ऑफला आपण पाहतोय, पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, एक मिड ऑन शॉट मिड विकेटला खेळाडू आहे। समोर आपण लॉंग ऑफ पाहतोय, लॉंग ऑनला आहे। पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरचा चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाजवळ। दोन बॉल आपण पाहिले, दोन्ही बॉलवर एकही धाव नाही आहे आणि जिंकणारा संघ निश्चितच क्वालिफाय। आणि हा सामना फार महत्त्वाचा ठरणार आहे कारण या मॅचमध्ये जिंकून आपला एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने पुढे जाणार। समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, संधी आहे, टॉपेज, ओ जीवनदान, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा, इट्स अ लॉलीपॉप। ये कैच छूटा है, मैच छूटा है, ये क्वालिफाई करने का एक सपना टूटा है, ये तो अब पता चलेगा। जीवनदान, संधी होती, तीसरा बॉल, मोठा फटका खेळायला गेले, टॉपेज लागला आणि सहज सुंदर झेल होऊ शकला असता, मात्र निश्चितपणे या ठिकाणी खेळाडू बाद होता होता। दुष्यंत जाधव सारखा मोठा मोहरा, मोठा मासा गळायला लागला असता। तिसऱ्याच बॉलवर पुढचा बॉल पराग। आता मात्र ऑन साइडला चांगला फटका। या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करायची असेल तर निश्चितपणे आयकॉन खेळाडू ज्याने आतापर्यंत जसा परफॉर्मन्स दिलेला आहे, विशेषतः या फलंदाजाचं कौतुक करेन मी, दुष्यंत जाधव। पहिल्या सामन्यामध्ये स्वतःला लीड करत असताना संघाला 52 धावा केल्या होत्या। नाबाद जी वैयक्तिक धावसंख्या आहे स्पर्धेतली सर्वोच्च। समोरच्या वाडा शॉट, कडक, चाबूक, पॉवरफुल, मैग्निफिसेंट स्ट्रोक, षटकार। काय आवाज बघा, एक नहीं बार बार देख सकते हो, एक्शन रिप्ले, बिल्कुल सामने गेंद मिली थी, पहले पढ़ लिया फिर जड़ दिया। वाडा शॉट, बेहतरीन स्ट्रोक, शानदार, खूबसूरत। धावसंख्या आपण पाहतोय 3 बॉलवर स्ट्रगल करणारा फलंदाज नंतरच्या दोन्ही बॉलवर कमबॅक करतोय। लेंथ थोडीशी गोलंदाजाला चांगली ठेवावी लागेल कारण समोरचे बॉल खूप छान खेळतो। ज्या प्रकारची बॅकलिफ्ट आहे, हँडा कोऑर्डिनेशन आहे, फलंदाजाचं जे फुटवर्क आपण पाहतो आणि विशेषतः टेम्परामेंट जे महत्त्वाचं आहे कारण पहिल्या 3 बॉलवर आपण बाद होता होता वाचलो आणि त्याचा परिणाम इम्पॅक्ट पुढच्या 2 चेंडूवर पाहायला मिळाला। या पुढच्या 2 बॉलवर 8 धावा कुठल्या आहेत, 5 चेंडू 8 धावा। आणि पुन्हा एकदा बघूया, चौकार मिळणार, चौकार येणार, चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार। एखाद्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे तो आपल्याला दाखवतोय दुष्यंत जाधव। किती जबरदस्त आवश्यकता आहे बघा। पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहतोय 12। पहिल्या 3 बॉलवर जो बॅट्समन थोडासा स्ट्रगल करत होता, मिस टाइम स्ट्रोक, टॉपेज, त्यानंतर ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे, जसं पॉईंटचा खेळाडू बघा ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत की माझ्या हातून काय घडलंय, काय घडलं नाही, मॅचमध्ये राहावं लागेल, शांत खेळावं लागेल आणि चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। जसं आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये अभिषेक शर्मा खेळणार आहे आणि त्याची बॅटिंग कशी होणार यावर देखील खूप काय अवलंबून राहील। सुरुवात कारण सर्वांनी म्हटले की बिग मॅच
साठी तो तयार आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. एखादा झेल सुटतो, त्यानंतर कधीच झोप लागत नाही आणि यासाठी निश्चितपणे वर्ष वाट पाहावी लागतात पुढचा पर्व कधी येणार. पुढचा बॉल स्वराज, मिस टाइम होतोय, ऑन साईडला गेले होते चिंतामणी. स्वराज साईश या गोलंदाजाचं कौतुक मी याच्यासाठीच करतोय की ज्या ज्यावेळी या संघासाठी या दोघं क्लिक झाले त्यावेळेस खूप सुंदर कमबॅक केलंय. कारण या दोघांनी मिळून 3-3 ओव्हर आत्तापर्यंत केलेल्या आहेत. मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये एक वेगळं कॉम्बिनेशन पाहिलं आणि आत्ता जो महत्त्वाचा सामना ज्यामध्ये त्यांनी सुरुवातच केली तो गोलंदाज पराग आहे, ज्याला आपण तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये बघतो. पुढचा बॉल स्वराज, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, खांद्याचा वापर केला. पॉपिंगकीच्या जवळ आल्यानंतर ज्या प्रकारे ते खाली वाकले झुकले, त्यानंतर बॉडी बॅलन्स थोडं जास्त बाहेर निघालं आणि त्यामुळे बॉल जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर म्हणजेच स्लीपच्या दिशेने वाईड आणि अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते तीच म्हणजे 13. पहिला बॉल ज्या प्रकारे आपण पाहतोय स्वराजचा मिस टाइम झाला आणि तदनंतरचा वाईड. पुढचा चेंडू स्वराज. आता मात्र आखूड टप्प्याचा बऱ्यापैकी बाउन्स झालेला, थोडंसं बॅकफुटला झाले, थांबले आणि कव्हरला खेळलेत. एक धाव, या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 14. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागतं ज्या वेळेस तुम्हाला महत्त्वाचा सामना खेळायचा असतो. जसा या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो क्वालिफाय होणार, मात्र जो संघ पराभूत होणार आहे तो देखील जर मोठ्या फरकाने पराभूत झाला नाही तर हे दोन्ही संघ क्वालिफाय होतील. त्यामुळे हा सामना अतिशय चुरशीचा, उत्कंठावर्धक, जसं मगाशी प्रसाद परब सर म्हणाले की उत्कंठावर्धक राहील. निश्चितपणे या सामन्याचं वेगळं गणित राहणार आहे. पुढचा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खूप छान पद्धतीने गुडलेनचा बॉल खेळून काढलं. स्वराजचा ज्यावेळेस रनअप येतो त्यावेळेस तो मागचा जो टॉवेल आहे, रुमाल हँकी, थोडासा त्यामुळे बॅट्समनला थोडं डिस्ट्रॅक्ट करतात आणि तेच त्यांनी दाखवून दिलं. आणि धावसंख्या एकूण आपण पाहतोय 15, बिनबाद 15 धावा. षटक क्रमांक 2. शॉर्ट मिडॉनला आपण खेळाडू पाहतोय. शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, कव्हर आहे, पॉइंट आहे. पुढचा बॉल. आता मात्र व्हॉट अ शॉट, पॉवरफुल, कडक. प्रेक्षकांमध्ये जोर पाहायला मिळतोय. बल्लेबाज ने लगाया जोर और दर्शकों में मचा शोर. दक्ष दीर्घा से अब आवाज. तो देखिए दुष्यंत यादव के बहुत बड़े फैन फॉलोअर्स, श्रमिक बिल्डिंग, और ये पूरी देखिए दुष्यंत यादव को फॉलो करने वाले बहुत सारे खिलाड़ी हैं, लेकिन ये इनके आइकॉन खिलाड़ी भी हैं. और सभी समर्थक समर्थन देने के लिए आए, प्रशंसक जो हर एक स्ट्रोक पर तारीफ कर रहे हैं. हालांकि जब कैच छूटा था तो उनका भी सपना टूटा था, लेकिन बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. अगली गेंद मिडल लेग स्टंप पर गेंद थी. देखिए बल्लेबाज तो खेल रहे हैं, लेकिन उस फुल टॉस गेंद को देखकर दर्शक दीर्घा से आवाज आ रही है कि गेला. तो और एक वनडी 1 रन के साथ अब रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल हम देख रहे इस 1 रन के साथ 18 रन. ओवर नंबर ये दूसरा चलता हुआ. यही दुष्यंत यादव जो इस टूर्नामेंट में निश्चित तौर पर ये टीम अगर क्वालिफाई करते हैं तो बहुत बड़े प्रोबेबल बन सकते हैं इस टूर्नामेंट के खिलाड़ी, जिनके पास वो क्षमता है. कैलिबर बल्लेबाज है. अगली गेंद. ओ व्हाट अ शॉट, कड़क. पहली राह देखिए और फिर चलाया बल्ला. 6 रन और एक मैग्निफिसेंट स्ट्रोक. उड़न खटोला. मैच इज ऑन. दर्शक दीर्घा में एंजॉय कर रहे, दर्शक हर एक स्ट्रोक की तारीफ कर रहे. और ये लाजवाब बल्लेबाजी. 2 ओवर के समाप्ति के बाद 24. ये कैच छूटा था, उसके बाद ये बल्लेबाज देखिए जितने रन्स आएंगे उतने यहां पर वो कैच की तरफ आपको फिर एक बार लेकर जाएंगे. वो कैच छूटा था, सपना टूटा था, लेकिन देखेंगे ये मैच किस तरह से बनेगा. 2 ओव्हर नंतर धाव संख्या 24. अतिशय महत्वाचा सामना. साईश येणार की नवीन गोलंदाज कोणाला आणणार, चर्चा चालू आहे. आणि निश्चितपणे या चर्चेचा विषय हाच आहे की ही जोडी जी मैदानावर आपल्याला जमलेली पाहायला मिळते, ज्यांनी छान बसतान बसवलं आतापर्यंत. प्रेक्षकांना विनंती राहील की आनंद, उत्साह, जल्लोष तुम्ही करा, मात्र निश्चितपणे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये व्यवस्थित राहा, कारण आपल्याला आज संध्याकाळी रात्रीपर्यंत स्पर्धा बघायची आहे. प्रेक्षक देखील वर्ग आपण पाहतोय, कारण तुमच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकणार नाही. गोलंदाजीसाठी येतोय साईश, फुल सुंदर.
असा एक खेळाडू जो निश्चितपणे मी पहिल्या दिवसापासून कालपासून म्हणतोय की अष्टपैलू कामगिरी करत असताना वर्धन मोहिते बरोबर साईश फुलसुंदर हे काही असे खेळाडू आहेत जे प्रोबेबल होऊ शकतात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरसाठी बॅटर म्हणून. आणि निश्चितच साईश फुलसुंदर त्याचप्रमाणे वर्धन इट्स काइंड ऑफ प्लेयर्स रिअली गो फॉर दॅट मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कॅटेगरी अँड साईश फुलसुंदर सज्ज होतोय. ज्या प्रकारचं आपण पाहिलं तर टॉपमध्ये प्रत्येक जण बॅटर कोण आहे, बॉलर कोण आहे, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण आहे हे तुम्ही पाहू शकता. नेट रन रेटवर तुमच्या निश्चितच क्रिकेरोजवर देखील धावसंख्या 24. पुढचा बॉल साईश. व्हॉट अ शॉट, पॉवरफुल, फुल पॉवरफुल, सुंदर बल्लेबाजी. बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळलेत आणि खूप छान बायसेप आहेत खेळाडूचे. निश्चितपणे एखादा फटका, एखादा बॉक्सिंगचा पॉईंट दिल्यानंतर एखादा बॉक्सर स्वतःला सांगतो की आय एम द चॅम्पियन, आय एम द विनर. त्या पद्धतीने प्रत्येक फटका खेळल्यानंतर स्वतःला हा देखील सांगतो. कारण चिंतामणी लास्ट इयरला देखील आपण पाहिलं ज्या वेळेस खेळलेला आहे त्यावेळेस चांगली इनिंग खेळलेला आहे. या अगोदर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिले की ज्यावेळेस लवकर आऊट झाला होता दुष्यंत जाधव आणि त्यानंतर संघाचा डोलारा सांभाळला होता, तारणहार आधारस्तंभ म्हणून उभा राहिला. आणि आता देखील चांगले फटके पाहायला मिळतात. स्ट्रोक सिलेक्शन तुम्हाला चांगलं करावं लागेल कारण गोलंदाज देखील तितकाच धूर्त चतुर आहे, ज्याच्याकडे चांगली चतुराई आहे. मात्र बघूया कोणत्या लेंथवर गोलंदाजी करणार चिंतामणीला, कारण राऊंड द विकेट येतोय. धावसंख्या 26, 2.1, षटक क्रमांक 3. पुढचा बॉल राऊंड द विकेट, पायामधला बॉल राऊंड द विकेट आले. यॉर्क केला होता आणि प्रेक्षक बघा किती या दोन्ही संघांना निश्चितपणे सपोर्ट तर करतात, मात्र ज्या बॅट्समनला सपोर्ट करतात, ज्या टीमला, प्रत्येक बॉलवर तुम्हाला प्रेक्षकांमधून आवाज येतोय आणि हाच आनंद असतो आणि याच पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित. आता हो विकेट मिळाली, विकेट टेकर गोल्डन आर्म पुन्हा एकदा साईश फुलसुंदर. हा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आपल्या संघासाठी एक महत्त्वाची कामगिरी करणारा खेळाडू ठरतो. आताच म्हटलं होतं चिंतामणी निकमने पहिला बॉल जो पुल केला होता त्यानंतर राऊंड द विकेट आला. स्ट्रॅटेजी बघूया काय असणार आहे. समोर खेळले आणि मिडॉनला या ठिकाणी सोपा झेल देऊन चिंतामणी परततोय, मात्र दुष्यंतवर जबाबदारी राहील. नवीन बॅटर आता येतोय ज्याला या ठिकाणी प्रमोशन मिळालेलं आहे 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. कारण या संघात देखील जर आपण पाहिलं तर अमित सारखा बॅटर आहे जो नेहमीच आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. आणि आत्ता वेदांत याला आपल्याला पाहायला मिळतंय, संधी मिळालेली आहे. बघूया वेदांत कोटक कशा पद्धतीने दुष्यंत बरोबर या ठिकाणी सपोर्ट. त्यामुळे वेदांत आणि समोर प्लम लेग बिफोर विकेट प्रमोशन मिळालं होतं, मात्र प्रमोशनचा फायदा उचलू शकले नाही आणि वेदांत फुटक या ठिकाणी आउट होत आहेत. दुसरा गडी बाद होतोय. त्यात धावसंख्या आपण पाहत आहोत 26ला 2, 2.4. पहिल्या ओव्हरमध्ये जे आक्रमण केल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे आपण सुरुवात पाहतोय, साईश फुलसुंदर आल्यानंतर काय काय घडू शकतं हे गेले 2 दिवस आपण पाहतोय. काल देखील 2 सामन्यामध्ये ज्या प्रकारे एक सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. मगाशी देखील प्रसाद परब सर म्हणत होते की ज्या वेळेस तुम्ही मैदानावर येता त्यावेळेस तुम्हाला तुमचं मैदानावरचं पूर्ण बिहेवियरपासून मॅनर, डिसिप्लिन, डेडिकेशन, कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागते. आणि यासाठी सरसेनापती संघाचा जर तुम्ही आयकॉन खेळाडू आहात, संघाचे जर कॅप्टन आहात, तर तुम्ही निश्चितच संघाला पुढे घेऊन चालणार, तुम्हाला फॉलो करणारे खेळाडू असतात. आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलं. साईज देखील ज्या वेळेस त्याच्याकडे बॉल आलेला आहे, आयकॉन आहे, कल्पना आहे की माझ्यावर जबाबदारी आहे. आणि नवीन फलंदाज आता आलेले आहेत. बॅटर स्वराज साद, नवीन फलंदाज प्रसाद आणि संधी आहे हॅट्रिकची. गोलंदाज सज्ज साईश प्रसाद साडी. गुड लेंथवरून बरोबर समोर टप्पा पडला बघा, पायाच्या थोडासा पुढे आणि त्यानंतर बॉल राईज झालेला आहे. गुड लेंथवरून ज्या गोलंदाजाला गती आहे त्याने या ठिकाणी बॉलला पिचिंग केल्यानंतर चांगली राईज झालेले बॉल आपण पाहिलेत, बाउन्स झालेले बॉल पाहिलेत, जे फलंदाजाला अडचणीत. आणि अशा वेळी तुमचं पदल आली ते तुमचं फुटवर्क, तुमचं टेम्परामेंट आवश्यक असतं, जे दाखवावं लागेल. पुढचा बॉल प्रसाद साडी, बोल्ड, जबरदस्त, पुन्हा एकदा गोल्डन आर्म. साईश फुलसुंदर प्लेड ऑन, अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी.
ज्या गोलंदाजीचं कौतुक आपण करतोय कालपासून आणि निश्चितपणे मी म्हटलं की मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरच्या आपण पॉईंट्स टेबलमध्ये निश्चितपणे याला टॉपला पाहू शकतो ज्या प्रकारचा तो खेळाडू ऑलरेडी आहे. कारण बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये कॅचेस आपण पाहिलेले आहेत. संघाला लीड करतोय 3 ओव्हरनंतर धावसंख्या 26. गोलंदाजीसाठी आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज ज्याच्यावर जबाबदारी राहील. बॉलर संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय वेदांत सरमळकर. मोठी जबाबदारी बघा 2 ते 3 खेळाडू आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. वेदांतने ती कामगिरी केली. या अगोदर देखील आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आपण मी-13 मध्ये काही खेळाडूंना पाहिलेलं आहे त्यांची कामगिरी ती देखील उजवी ठरलेली आहे. आणि प्रत्येकजण क्वालिफायरमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे कारण क्वालिफायर 1 म्हणजे पहिल्या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. जो टॉप करेल जिंकेल तो डायरेक्ट फायनलला, हरणाऱ्या संघाला पुन्हा एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या संघाबरोबर खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे संघ हाच प्रयत्न राहील दुष्यांचा किंवा साईडचा की हा सामना जिंकून आपण फायनलमध्ये जाण्यासाठी कसा प्रयत्न करू. धावसंख्या 26. गोलंदाज वेदांत. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक मात्र 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते एकूण 28. 3 गडी बाद 28 धावसंख्या. अमित आलेले आहेत. मगापासून आपण पाहतो ज्या वेळेस तिसऱ्या क्रमांकावर अमितला आपण पाहिलेलं आहे. जी बॅटिंग ऑर्डरचा क्रमांक बदलला. मगाशी देखील आपण पाहिलं ज्यावेळेस डावखुरे बॅटर ते वरती आले होते. आता देखील आपण पाहतोय ज्या प्रकारे प्रसाद आले आणि त्याच्या अगोदर आता मात्र संधी तयार राहावं लागेल. बॉडी लँग्वेज तुमची दाखवावी लागेल की यस मॅचमध्ये आम्ही आहोत. वी आर नॉट प्लेइंग विथ 11 वी आर प्लेइंग विथ 11 ऑल द प्लेयर्स. पॉईंटचा खेळाडू स्वतःला त्याला देखील सांगावं लागेल की जे घडलं ते पहिल्या 3ऱ्या बॉलवर घडलेलं आहे. अजूनही मॅच आहे असं नाही की एक कॅच सुटली म्हणजे सर्वच घडले. कारण एका कॅचने खूप काही मोठा बदल आपण पाहिला. 1999च्या वर्ल्ड कपला हर्षल गिब्सने एक सोपा झेल सोडला. त्यानंतर मोठी पार्टनरशिप मायकल बेबेन आणि स्टीव्ह वॉने केली आणि ती सेमीफायनल जिंकून फायनल जिंकले होते 1999चा वर्ल्ड कप. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी येतोय. डिक्लेअरमध्ये 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 30. आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण नेहमीच एखादा सुंदर झेल एखादा सुंदर रनआउट त्या सामन्याचं गणित समीकरण बदलणारा ठरतो. आपण ज्या वेळेस इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर जर आपल्याला फायनल आठवत असेल 2 नोव्हेंबर 2025ला अमनजोत कौरने पहिला रनआउट घेतला आणि एक उल्फर्टचा जो झेल घेतला निर्णायक जो किती सामन्याला कलाटणी देणारा ठरला होता जिथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून हरमनप्रीत कौरने वर्ल्ड कप. व्हॉट अ शॉट. कडक जबरदस्त षटकार. बिग वन नाही चौकार. 4 धावा. बघा तुमच्याकडे टेक्निकली खेळणारे बॅटर आहेत. बरोबर बॉलच्या लाईनमध्ये आले रेषेमध्ये येऊन सरळ बॅटने बॅलन्स छान होता. फॉलो थ्रू छान होता आणि सरळ चेंडूला आरसा दाखवला. पुन्हा एकदा सरळ बॉलरच्या डोक्यावरून पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बाउंड्री 4 रन्स. सो अनदर 4 रन्स 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगली बॅटिंग अमित कडून. गोलंदाजीसाठी सज्ज होतो वेदांत. धावसंख्या 34. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करताना इलू पॅकर्स. आता मात्र बॉल डॉट सरळ दाखवून दिला होता. लेग ब्रेक टाकतोय मात्र छान पद्धतीने चेंडू सरळ निघून गेला. या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये कुंभारवाडा प्रीमियर लीगचे 2 दिग्गज खंदेवीर खेळाडू ज्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. एक म्हणजे ISPL मध्ये ज्याचं 2 खेळाडू आहे ज्यांचा ISPL मध्ये आपण 2 वर्ष सतत ऑक्शनमध्ये पोचतायत. ते आपल्या कुंभारवाडा प्रीमियर लीगचे जय जाधव आणि ओमकार या दोघांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओमकार आणि जय कुंभारवाडा प्रीमियर लीग निश्चितपणे आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं 3, 4, 5 एप्रिलला आहे स्पर्धा कुंभारवाडा प्रीमियर लीग आणि 8 तारखेला ऑक्शन आहे.
दोन स्पर्धा आपण गिरगाव परिसरामध्ये पाहिल्या तर होतात. एक गिरगाव प्रीमियर लीग जी 14-15 मार्चला आहे आणि 3, 4, 5 एप्रिलला कुंभारवाडा प्रीमियर लीग आहे. असा परिसर निश्चितपणे ज्या परिसरातून आता जर आपण पाहिलं तर खूप चांगलं यस दुर्गादेवी मैदान दरवर्षी सर कव्हर करतात प्रसाद परब सर. आणि असे दोन जय जाधव आणि आपण पाहतो ओमकार या ठिकाणी आलेले आहेत. आपण निखिल जाधवला पाहिलं त्याच परिसरातून. ओमकार मयेकर जय जाधव यस म्हणून मी निखिलचा उल्लेख केला कारण जय या ठिकाणी आलेला आहे. बघा हे दोन खेळाडू ज्या वेळेस आमच्या कांदिवली चारकोपला नॉर्थ स्टार स्पर्धा असते डे नाईट एक पावसाळे आणि नंतर फेब्रुवारीमध्ये नाईट टुर्नामेंट त्यावेळेस निखिलचा संघ निश्चितच खेळतो. 2 वर्ष अजय आगरे जे एजे स्पोर्ट्सचे प्रमुख आहेत त्याने निश्चितपणे गिरगावच्या संघाचा प्रवेश केलेला आणि त्यामध्ये निखिल जाधव खेळलेला आहे. जय स्वतः या ठिकाणी आहे. ओमकार मयेकर आहे. दोघांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. संख्या 36. चला वेळ घेऊ नका. साईश फुलसुंदर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. 3 गडी बाद केलेत 2 धावा देऊन पहिल्या ओव्हरमध्ये. 5वं षटक आपण पाहत आहोत. ज्या प्रकारे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्याची एक उल्लेखनीय अशी कामगिरी आहे. सरस खेळाडू ठरतोय कारण जसं संध्याकाळ आपण पाहतोय प्रत्येक टीम मग वर्धन असेल किंवा श्री साई स्ट्रायकरचा रोहन असेल त्यानंतर मोहिल असेल प्रथमेश शेंद्रे असेल आता प्लॅनिंग हेच ठरणार आहे क्वालिफायरमध्ये कसं खेळायचं आहे कोण समोर येईल कोणता बॉलर असणार बॅटर कोणता असणार आहे. पुढचा बॉल पहिला बॉल पहिला आपल्या स्टंपवर थोडासा निश्चित फिरवणारा बॉल होता मात्र लो फुल टॉस आणि प्रेक्षकांमधून देखील आवाज येतोय कारण हा फलंदाज जो त्यांचा लाडका खेळाडू आहे ज्याचं नाव आहे दुष्यंत जाधव डीजे आणि डीजेसाठी डगआउटमधून आवाज येतोय प्रेक्षक गॅलरीमधून आवाज येतोय. तर संख्या 38 3 गडी बाद. महत्त्वाचा सामना क्वालिफाय होण्यासाठी निश्चितपणे विजयी संघ 6 गुण आणि पराभूत संघ जर कमी मार्जिनने झालं तर निश्चितपणे या सामन्यातील दोन्ही संघ क्वालिफाय करू शकतात. पुढचा बॉल राऊंड द विकेट राईट हँड बॅटरसाठी साईश फुलसुंदर. पुढचा बॉल आता मात्र गुडलेंतून थोडा बाहेर निघणारा अर्धा स्ट्रोक खेळला पूर्ण नाही खेळले. आता मात्र ट्रिगर पोझिशन दाखवत आहेत की ज्या प्रकारे तो स्ट्रोक पूर्ण खेळायचा होता आणि लवकर बॅट बंद केली होती त्यामुळे निश्चितच स्ट्रोक व्यवस्थित खेळू शकले नाही. धावसंख्या 38 3 गडी बाद. पुढचा चेंडू 5व्या षटकातील. ओ व्हॉट अ शॉट अप्रतिम फटका उंच माझा टोला 2 धावा 40 धाव संख्या. बघा बॉलवर धावा किती मिळतात त्यापेक्षा स्ट्रोक किती चांगला खेळलेला आहे प्लेसमेंट किती चांगली आहे हे देखील ते पाहणं गरजेचं राहील. 3 बॉल झालेले आहेत धावसंख्या 40. साईश फुलसुंदर एका बाजूला दुष्यंत जाधव दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत एकमेकांसमोर. एकाला निश्चितपणे समोरच्या खेळाडूची बलस्थानं आणि त्याचे स्ट्रेंथ आणि विकनेस माहीत आहेत तर बॅटरला देखील तेच माहीत आहे की बॉलर या ठिकाणी मला काय ट्राय करू शकतो. त्यामुळे इट्स गोइंग टू बी अ रफ अँड टफ मॅच अँड द गुड कॉन्टेस्ट बिटवीन 2 क्वालिटी प्लेयर्स 2 क्वालिटी क्रिकेटर्स अँड आयकॉन प्लेयर्स साहिश अँड दुष्यंत जाधव अगेन्स्ट ईच अदर इन दिस ओव्हर 40 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे आपण ओव्हर पाहिली होती परागची ज्याने यश निर्माण केलं होतं. पुढचा बॉल साईश संधी मिळाली बघूया खेळाडू त्या ठिकाणी तर बाद नाही झेल सुटला जीवनदान. काही कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. उंच उडी मारली होती. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी तो बॉल डिलिव्हर झाल्यानंतर त्याने जम्प घेतली होती आणि संधी निश्चितपणे आपल्याला मिळू शकली असती मात्र 2 चांगल्या संधी निर्माण केल्या होत्या. धावसंख्या 41 3 गडी बाद. धन्यवाद जय जाधव. त्यानंतर ओमकार मयेकर कुंभारवाडा प्रीमियर लीगचे 2 असे खंदेवीर जे ISPL मध्ये ऑक्शनपर्यंत पोहोचले. पुढील येस ओमकार थँक्यू धन्यवाद. राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्राईकला अमित साईश. पुढचा बॉल ऑफ स्टंप शफल होऊन समोर अप्रतिम बॅटिंग. काय स्ट्रोक बनवला बघा. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए रन्स बनते बनाने वाला चाहिए. 4 रन बेहतरीन स्ट्रोक ऑफ स्टंप शफल होकर
अद्वैत माने याने जर झेल घेतला तर यश घाग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अद्वैत मानेने जर झेल घेतला तर यश घाग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आदित्य मसूरकडून 500 रुपये. जर अमितने षटकार मारला तर आदित्य मसूरकर यांच्याकडून 500 रुपये. जर अमितने षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आदित्य. अद्वैत मानेने झेल घेतला तर 200 रुपये यश घाग यांच्याकडून. बघा बक्षिसं किती येत आहेत. अद्वैतला अद्वितीय कामगिरी करावी लागेल. अक्षरशः या मैदानावर लोटांगण घालावं लागेल. बॉल चांगल्या प्रकारे पकडावं लागेल. पुढचा बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर एक वेगळं ॲग्रेशन पाहायला मिळालं. साईचं षटक संपतंय. 5 ओव्हरनंतर 46. चांगली आपण धावसंख्या पाहतोय आतापर्यंत. 50, 55 डिफेंडेबल आणि चेसेबल देखील पाहतोय. मात्र सुरुवात कशी, कारण 2 मॅच आपण पाहिला 55, 45. ज्यावेळेस वर्धनचा संघ त्या ठिकाणी आपण पाहिला प्रथमेशने काही सुरुवात दिली. धावसंख्या 46, 46 आणि त्यावेळेस प्रत्येकाने वेगवेगळा रोल प्ले केला. मगाशी आपण प्रथमेश नाईकला देखील पाहिलं, ज्या प्रकारे प्रथमेशने बॅटिंग केली. डावखुरा प्रथमेश हैदरे बाद झाल्यानंतर फिनिशिंग रोल तिन्ही मॅचमध्ये वर्धनला आपण पाहिलं. आपण जर श्री साई स्ट्रायकरचा विचार केला, मोहिल बाद झाल्यानंतर आकाश आणि निश्चितच ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं रोहन कदमने फिनिशिंग रोल प्ले केला. तर प्रत्येक टीममध्ये 2 ते 3 असे खेळाडू आपण पाहिले लास्ट 2-3 मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण श्रेयस यादव, राहुल यादवला पाहिलं. अक्षत रेडेकर बरोबर श्रेयसची झालेली चांगली पार्टनरशिप, ज्यावेळेस 64 ते 65 धावा त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक पहिल्या 2 ते 3 ओव्हर्समध्ये काही सामन्यांचं गणित बदललं. काही सामन्यांचं गणित शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये बदललं. जसं मगाशी आपण पाहिलं अथर्व फराटेच्या 2 सलग चेंडूवर 2 षटकार ठोकले वर्धनने आणि सामन्याचं मॅच टर्निंग पॉईंट घेऊन गेले होते. आणि त्यानंतर सामना झुकला होता, कारण ज्यावेळेस ते चेस करत होते जवळपास 50 ते 51 धावा. धावसंख्या 46. शेवटचं निर्णायक षटक घेऊन राऊंड द विकेट. दुशांत साडी पहिलाच बॉल, त्यावर आक्रमण. चेंडू जातोय 2 धावांसाठी. 48. 5 चेंडू 10, 58. 5 चेंडू 12, 60. किती लक्ष होणार. 48 तर झालेले आहेत. स्ट्राईकला दुशांत जाधव. गोलंदाजी करणारी दर्शन. राईट आर्म राऊंड द विकेट. पॉइंट कव्हर. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. एक वाईडिश लॉंग ऑफ असं क्षेत्रवी. पुढचा बॉल. स्लोवर वन. वाट पाहिली आणि त्यानंतर स्ट्रोकला खेळले 2 धावांसाठी. 2चा पाडा सुरू आहे. बे के बे बेदुणे 4 झालेले आहेत. बघूया मात्र या ठिकाणी एखादा षटकार, चौकार. गोलंदाज काही वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणार का, आपल्या गोलंदाजीमध्ये काही मिश्रण करणार का, कारण आतापर्यंत 2 बॉल ज्या लेंथवर आपण पाहिलेत. यानंतर पुढचा बॉल बघूया गोलंदाज कोणत्या स्वरूपाचा टाकेल दर्शन आणि कशा पद्धतीने सामोरा जाईल तो म्हणजे फलंदाज दुशांत जाधव. धावसंख्या टोटल 50. अर्धशतक धाव फलकावर. फुलर लाईन चेंडू होता, पूर्णतः खेळले नाही. पुन्हा एकदा लवकर खेळण्याचा जो प्रयत्न होता पूर्ण खेळू शकले नाही. पॉईंट कव्हरला आपण जर पाहिलं तर खेळाडू आहे कव्हर पॉईंटला, त्याच्या हातामध्ये बॉल. डॉट निर्धाव. पहिल्या 2 बॉलमध्ये दुहेरी धावा आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या 50. दर्शन राऊंड द विकेट. पहिली इनिंग आपण पाहतोय इलू पॅकर्स संघाला बॅटिंग करत असताना. आणि आता मात्र थोडंसं लेट खेळले, मात्र गती खूप छान होती आणि एखाद्या मीडियम पेसरला एक अनुरूप बॉल टाकावा लागतो गुड लेंथवरून. त्या पद्धतीने थोडंसं बाहेर अँगल करून निघणारा यष्टीरक्षक त्या ठिकाणी तयार होते. 4 बॉल झालेत. पहिल्या 2 बॉलवर दुहेरी धावा आल्यानंतर पुढचे दोन्ही बॉल डॉट. बघूया 5वा चेंडू कोणत्या स्वरूपाचा राहील, कारण दर्शनने देखील कमबॅक केले पुढच्या 2 बॉलमध्ये. पहिल्या 2 चेंडूवर जेव्हा 4 धावा आल्यात 2-2ने. पुढचा बॉल दर्शन. स्ट्राईकला दुशांत जाधव वैयक्तिक 34 वर खेळतोय. पुढचा चेंडू आता मात्र सोपा झेल. जागते रहो. अलर्ट कॉल. गुड इव्हनिंग. 3 झेल सुटलेले आहेत. कॅचेस विन मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. कैचेस विन मैचेस का फंडा तैयार करना होगा. और देखिए दर्शक दीर्घा से ये सब अपने खिलाड़ियों का हौसला अफजाई कर रहे हैं. तालियों की गूंज और निश्चित तौर पर एक अलग दबाव
प्रेशर में खिलाड़ी हम नजर आ रहे हैं। पराग के हाथ में कैच था और जीवनदान ये तीसरा इसी खिलाड़ी को 5.5 आखिरी बॉल, लगभग पहले 2 बॉल पर 4 रन आने के बाद अगली 3 बॉल पर डॉट डॉट डॉट, जिसमें एक कैच भी छूटा है। और अब आखिरी गेंद 50 रन, दर्शन तैयार। स्ट्राइक पर बैटर दुष्यंत जाधव, इस पहली इनिंग की आखिरी गेंद और इस गेंद को खेले, लेकिन 1-2 रन के लिए रन संख्या 52, 53 रनों की जरूरत। या ठिकाणी नैवेद्य जनरल इन्शुरन्स कुमार नैवेद्य योगेश पाटील साहेब आलेले आहेत। नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे आदरणीय योगेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। योगेश पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। व्यासपीठावर योगेश पाटील साहेब यांचं आपण आगमन पाहतोय। नैवेद्य जनरल इन्शुरन्स आणि नुकताच जो सामना आपण पाहतोय, पहिला डाव संपलेला आहे, टीम मीटिंग होते। कॉन्फिडन्स द्यावा लागेल आपल्या खेळाडूंना की 1 झेल सुटला, 2 झेल सुटले, 3 झेल सुटले, मात्र क्वालिफायर आणि पुढच्या एलिमिनेटरमध्ये आपल्याला अशा प्रकारची पुनरावृत्ती करायची नाही आहे, कारण अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे। 53 धावांची गरज आहे। अंडर 19 वुमन्स क्रिकेट देखील चॅम्पियन झालेले आहेत एशिया कप। काल आपण पाहिलं जवळपास 10 वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला इंडियन वुमन्स टीमने ज्या पद्धतीने पराभूत केला, आज आपण पाहतो एशिया कप अंडर 19 वुमन्स क्रिकेटने पुन्हा एकदा कीर्तिमान 134 केले होते। 7 विकेटवर भारतीय महिला क्रिकेटरने आणि बांगलादेश 88ला ऑल आउट केलं त्यानं। ठिकाणी नुकतंच काही क्षणातच शिवसेना सचिव उभाटा गट, त्याचप्रमाणे लालबागचा राजा मानस सचिव आदरणीय सुधीर भाऊ साळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। तर त्यांचं देखील आपण काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यांचं स्वागत आपण करणार आहोत। व्यासपीठावर आपण पाहतोय आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। योगेश पाटील, नैवेद्य जनरल इन्शुरन्स योगेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे योगेश पाटील यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे संतोष दळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय। प्रमाणे चिंतामणीमधील जे उन्मेष साहेब आहेत, विनायक पावभाजीचे मालक, उन्मेषजी यांना विनंती करतोय आपण उमेश गावडे आपण देखील व्यासपीठावर यायचं, आपलं हार्दिक स्वागत। उन्मेषजी गावडे चिंतामणी या ठिकाणी जी विनायक पावभाजी सेंटर आहे, उन्मेष गावडे साहेबांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। लकी ड्रॉ कुपन आज महत्त्वाचे ठरणार आहेत। बघा लकी ड्रॉ कुपन आपण स्क्रीनवर पाहतोय। कोण बनणार भाग्यवान विजेता, ज्याला मिळणार पैठणी आणि LED TV। काही क्षणातच या ठिकाणी शिवसेना सचिव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचप्रमाणे आदरणीय सन्मान्य लालबागचा राजा मानद सचिव सुधीर साळवी साहेबांचं काही क्षणातच या व्यासपीठावर आणि या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आपण करणार आहोत। चला, सलामीची जोडी स्वराज आणि या ठिकाणी सज्ज होते तो म्हणजे साईश फुल सुंदर आणि गोलंदाजीसाठी ते स्वप्नील, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टिचून मारा केलाय, तिखट मारा केलेला आहे, अचूक टप्पा पाहायला मिळालेला। मात्र या मॅच मध्ये काय घडणार, 52 धावा झालेल्या, 53 धावांची गरज। उन्मेष गावडे विनायक स्नॅक्सचे ओनर, विनायक स्नॅक्स सेंटर पावभाजी, उन्मेष गावडे साहेबांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय। उन्मेष गावडे या ठिकाणी उपस्थित, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या सर्व आमच्या सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। डावखुरा बॅटर साईश फुलसुंदर स्ट्राईकला आणि बॅट्समन समोर गोलंदाज आहे स्वप्नील। क्षेत्ररक्षणात बदल आपण पाहतोय, स्लीपमध्ये आहे, स्लीपमध्ये आपण पाहतोय। तर क्वालिफाय बघूया काय घडणार, कारण 53 धावांचं लक्ष्य आहे। बघूया या शेवटच्या लीग मॅच मध्ये काय घडतंय। जाऊया प्रसाद परब सर यांच्याकडे की निश्चितपणे कोण क्वालिफाय करणार दुसऱ्या क्रमांक। ओ हो, काय घडलंय बघा, ऑफ स्टंप शफल होऊन खेळायला गेले। निश्चितपणे जर बॉल स्टंपला लागला असता पहिला गडी बाद होऊ शकला असता। ओव्हर टू प्रसाद परब सर।
खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश. पहिल्याच चेंडूवर अत्यंत भेदक मारा बॉलिंग मार्कवर स्वप्नीलचा, अक्षरशः डॉमिनेट करणारा चेंडू. साईश फुलदुसुद्धा बॅट्समनला स्ट्रायकिंग केला आपण बघतोय, तो चेंडू बीट करून निघून गेलाय. पुढचा चेंडू स्वप्नीलचा पुन्हा दा. ओ हा रेंज आहे, ही रेंज आहे खेळाडूची. काय फटका सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. गुड शॉट, रिप्लाय, पलटवार. पहिल्या चेंडूवर बघितलं की त्या ठिकाणी फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, अक्षरशः झोपला होता ग्राउंडवर साईश. पण पुढच्या चेंडूवर आपण बघितलं थोडासा ओव्हरस्टेक आपण बघितलं, ओव्हरपिच भेटला आणि तो तडाक्यात भेटला साईशच्या. सीमारेषेबाहेर चौकार दाखवलाय. चौकाराने खातं उघडतोय साईश फुलसुंदर. साईच्या सोबत स्वराज परब नॉस्ट्रायकिंग एंडला. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा राऊंड विकेट. थांबून एक्झिक्यूट केलाय, पॉज घेतला, नंतर डिस्पॅच केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत अजून एक दर्जेदार चौकार. व्हॉट अ स्टार्ट. फटके बनवतोय, इम्प्रुव्हाइज करतोय, मॅन्युफॅक्चर करतोय, डिपॉझिट करतोय, सगळंच काम एकटाच करतोय साईश फुलसुंदर. 2 चेंडू, 2 दिमागदार फटके, 2 चौकार. 53 धावेंचं पाठलाग करायचं मैदानावर. आणि मागचे काही वर परवा आपण जर बघितलं, राजेश खूप चांगला उल्लेख केला की डावखुरे फलंदाज स्पर्धा गाजवत आहेत. पुढचा चेंडू, बॅक टू बॅक 2 आलेत, बघायचं तिसरा येईल का. मिस टाइम थोडासा हवेमध्ये चेंडू आणि इट्स अ 2D. तिसरा आला असता शिवाजी कदम यांच्याकडनं पारितोषिक होतं, ते 500 रुपयाचं. तर काल त्यांनी पारितोषिक लावलं होतं. मोहिल चावड्याने ते पारितोषिक पटकावलं होतं 500 रुपयाचं, आणि त्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत ते पारितोषिक कायम असणार आहे. तर 2 चेंडू 2 चौकार, एक डबल, धावसंख्या 10. ते पण पाठलाग सुरू आहे मैदानावर. चिंतामणी चॅलेंजर्स, चिंचपोळी चॅलेंजर्स. ओ हो हो हो, दिमागदार, डोळ्यांचं पारणं फेडणारा अजून एक दर्जेदार फटका, चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट. इट्स अ डॉमिनेटिंग स्टार्ट. अतिसुंदर. आणि बॅटिंग करतोय तो फुल सुंदर. क्या बात आहे राजेश. समय सूचक राजेशकडनं शिकावी. फुल सुंदरचे फटके थेट पुलावर जात आहेत, लालबाग ब्रिजवर जात आहेत, अशी फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या 14. थांबून एक्झिक्यूट केला, हवेमध्ये चेंडू आहे, थोडासा मिस टाइम. आणि 2D साठी हा शॉट. इट्स अ 2D शॉट अँड स्कोर मूव्स ऑन 16. सुरुवात चांगली, दिमागदार, तडफदार, तजेलदार आणि मसालेदार सुद्धा. 3 चौकार, 2 2D आणि धावसंख्या दाफलकर तब्बल 16. एका षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली झाली आहे. 16 धावा धावफलकावर. आता 30 चेंडूमध्ये करायच्या ते 37 धावा. जसं राजेशने मगाशी उल्लेख केला की दोन्ही संघांची पॉइंट टेबलवर समान आहेत. परिस्थिती तीच आहे. 3 मॅच, 1 पराभूत, 2 विजयी, 4 पॉइंट. त्यामुळे जिंकणारा संघ हा सेकंड नंबर पोझिशनवर जाईल, 2 नंबर पोझिशनवर जाईल. आणि ऑलमोस्ट दोन्ही संघ क्वालिफाय होतील सुद्धा, ही सुद्धा शाश्वती आपण येथे करू शकतो. हा अंदाज आपण लावू शकतो. कारण ज्या संघाचे 4 पॉइंट आहेत, तो म्हणजे शारदा 11, हा संघ सध्या आपण बघतोय की थोडासा बॅकफुटला आहे, मायनस मध्ये चालतोय. बोली मार्कवर अमित जाधव. अजून एक फिरकीपटू आलाय समोर. स्वराज परब. धावसंख्या 16 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. लीग मधला शेवटचा सामना मैदानाच्या साथ सुरू आहे. लेग ब्रेक, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम, थोडासा वटका, जेलची संधी. आणि बघायचं आहे, जल्लोष सुरू झालाय. पंच कन्फर्म करतायत, पण 1 धावेचा इशारा, फक्त 1 धाव या चेंडूवर. त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाले ते साईशकडे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. श्रमिक बिल्डिंगचे भरपूर समर्थक इथे उपस्थित आहेत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. पुढील चेंडू, हा चेंडू खूप चांगला पिकअप शॉट, खूप चांगला पिकअप शॉट बघायला मिळतोय स्क्वेअर लेग मध्ये. 2D शॉट. मिड 13 चे टीम ओनर गोकुल अर्थात अप्पा सावंत यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे आणि अभिनंदन या संघाचं. आणि हा संघ टॉप ऑफ द टेबल आहे आणि त्याबद्दल
गोकुल अप्पा सावंत आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन विथ द 7 पॉइंट इन द लीग. लेग ब्रेक होता, ओळखू शकला नाहीये, ओळखलाय, चांगला फटका आपण बघतो त्या ठिकाणी. पण तिथे मात्र रिलीज पॉईंटला पण जर बघितलं तर बॅट्समन ज्या ठिकाणी फलंदाजी करतोय बरोबर त्याच्या बॅटच्या खाली हे चेंडू येत आहेत आणि खूप सहज आपण फटके बघतो त्या ठिकाणी साई फुलसुंदरच्या बॅटमधून. धावसंख्या 21, 100ली बॅटिंग आणि त्यामधल्या 21 पैकी 20 धावा या साईशच्या एकट्याच्या आहेत. 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावर, तरी पण धावसंख्येचा पाठलाग करतायत चिंचपोकळी चॅलेंजर्स. ओ हो, ये देखो क्या शॉट लगा है ऑन द रूफ एंड 2D अगेन. ऑन द रूफ मारलाय, ऑन द टेरेस मारलाय आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर, या फटक्यावर त्या साईशला. साईश हळूहळू पोहोचते 22 वर, संघाची धावसंख्या 23 वर. चेंडू शिल्लक मैदानावरती 26 आणि धावा करायच्या त्या 30. अमितला काहीतरी कानमंत्र मिळतोय खेळाडूंकडून, चिंतामणी निकम येतो, काहीतरी कानमंत्र देतोय, बघायचं तो इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार अमित जाधव ऑन स्ट्राईक, ऑन बॉलिंग मार्क. पुढचा चेंडू, हा चेंडू मागे जातोय, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग बघायला मिळते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. कानमंत्र इम्प्लिमेंट झालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 23 धावा धावफलकावर. चला मॅच बॉल आलेला आय थिंक सो. 25 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर आणि करायचे ते 30 धावा. 25 बॉल अँड 30 रन्स टू विन. साईश ऑन स्ट्राईक. हा चेंडू पुन्हा रडारमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 2D शॉट. स्कोर मूव्स ऑन 25 आफ्टर 2 ओव्हर. 25 धावा धावफलकावर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे धावफलकावर संघाची. बॅटिंग करताना चिंचपोकळी चॅलेंजर्सच्या संघाची. लीग मधला शेवटचा सामना, जसं आपण मगाची माहिती दिली आहे की दोन्ही संघांचे 4-4 पॉईंट आहेत. जो संघ सामना जिंकेल तो सेकंड पोझिशनला जाईल. पहिल्या पोझिशनला मिड 13. स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाहीये. एकमेव संघ जो संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाहीये. पहिला मॅच टाय, नंतरचे तिन्ही विजयी आणि 7 पॉईंट त्यांच्याकडे. त्याच्या पाठोपाठ सदरी आपण बघतोय पोझिशन स्ट्रॉंग आहे श्री साई स्ट्रायकर्स या संघाची. लीग मध्ये 4 सामने, 1 पराभूत, 1 टाय, 2 विजयी, 5 पॉईंट त्यांच्याकडे. त्यानंतर शारदा 11 आणि अनिल 11 दोघांचे 4-4 सामने झालेत. शारदाई 4 सामने, 2 विजयी, 2 पराभूत, 4 पॉईंट आणि अनिल 11 4 सामने, 1 विजयी, 2 पॉईंट आणि अभिष पलटण सुद्धा 2 पॉईंट. बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे दुष्यंत जाधव. ओव्हर पिच भेटला. ओव्हर पिच हा चेंडू आणि खूप चांगला फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने 2D साठी. 2 धावा 27, धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावर 27. 23 चेंडू 26 ची गरज आहे. विकेट सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर. विकेटच काढावे लागतील, जोडी फोडावी लागेल. खोदून काढलाय. डिरेक्शन आपण बघूया चेंडूचं. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं त्या ठिकाणी चेंडू तिथे बॅकअप येईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट आणि धावसंख्या 28. अजूनपर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये बॅटिंग करत असताना चिंचपोकळी चॅलेंजर्स संघाने. विथ द कॉन्फिडन्स बॅटिंग सुरू आहे संघाची आणि प्रयत्न हा सुरू आहे की पोझिशनमध्ये आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसायचं आहे. क्वालिफायरचा पहिला मॅच खेळण्यासाठी तर बघायचं आहे तर मात्र कुठला संघ सज्ज होईल तो मिड 13 संघासमोर. जिंकणारा संघ त्यांच्यासमोर फाईट करेल क्वालिफायर 1 या मॅच मध्ये. बॉटम हँड व्ही शेप मध्ये पंच कन्फर्म करतायत की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आहे, घोषांकी क्षेत्रामध्ये आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. खेळाडूला झेलची सुद्धा संधी त्या ठिकाणी होती पण थोडासा दूर आला त्या ठिकाणी. धावसंख्या 29, 29. 21 चेंडू अजूनही 24 धावांची गरज आहे माझा सामना जिंकण्यासाठी, मॅचची जिंकण्यासाठी. चिंचपोकळी चॅलेंजर आहे संघाला. दुष्यंत कदम प्रयत्न करतो विकेट काढण्याचा. मागचे 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केले 3 चेंडूमध्ये. चेंडूची फेक बघा अप्रतिम आहे. अपील पंचांकडे
पण विकेट किपरची साथ मिळत नाहीये. पंच स्पष्ट नकार देतात या अपीलवर दुष्यंतला. चांगला चेंडू स्वीप करायचा पुण्याचा प्रयत्न होता. साईजचा टायमिंग जमण्याने या चेंडूवर निर्धाव जातो. चेंडू खूप वेळा चेंडू निर्धाव गेलाय. चेंडू शिल्लक आहे ते 20 करायचे ते अजूनही 24. ओ समोर मारलाय ऑन द राईज ओव्हर स्टेपिंग आणि हाफ वाली करून अप्रतिम फटका षटकार. गुड शॉट ऑन द राईज स्ट्रेट बॅटने. सीधी बात नो बकवास. ह्यूज अँड हँडसम 6. 19 बॉल अँड 18 टू विन. एका षटकाने बघायचं आपण त्या ठिकाणी फरक पूर्णपणे कमी केलाय. आधी धावा जास्त होत्या चेंडू कमी होते. आता चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी. 19 चेंडू 18. पुढचा चेंडू एज अँड ड्रॉप. एज अँड ड्रॉप. इनसाइड एज होती. संधी निर्माण केली होती. आतली कड आणि चिंतामणी निकम दोन्ही हाताने चूक करतोय. यष्टीच्या मागे झेल सोडलाय तो साईश फुलसुंदरचा. नाउ द रन बॉल इक्वेशन. 18 बॉल 18 रन्स टू विन. एक छोटीशी चूक जी पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं पॉइंटच्या खेळाडूने केली आणि त्यानंतर 36 धावांची एक इमारत उभी करत असताना दुष्यंतने आपल्या संघाला 50च्या पलीकडे घेऊन गेला आणि तीच मिस्टेक आता केली आहे ती त्याच संघाने बॅटिंग टीमने ज्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली होती या संघाने. इलूस पॅकर बॉलिंग मार्कर चिंतामणी निकम येतो गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन अप्लाइड असं मी म्हणेन. In the 4th over has been taken in 4th over by batting team Chinchpokli Challenger. 18 ball and 18 runs to win. आतापर्यंत आपण मध्ये धावा बघतोय. धावसंख्या बघतोय धावप्रगती 35 विदाउट लॉस. एकही विकेट न गमावता 35 धावा आतापर्यंत अंकित झालेल्या आहेत. चला मॅच सुरू करूया. पहिला चेंडू लेग स्टिकवर चेंडू होता. अपील पंचांकडे पण पंच तेच सांगतात की बॅटला चेंडू ब्रश झाले कुठेतरी. धावी ते मिळणार नाहीये. डॉट बॉल पहिलाच बॉल डॉट. 17 बॉल 18 टू विन. चिंतामणी बघायचं कशा प्रकारे रिप्लाय करणार. चिंतामणी निकम 17 चेंडू 18 धावा अजूनही करायच्या. स्ट्राईक एंडला स्वराज परब. हो गुड बॉलिंग. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. बॅक टू बॅक डॉट. सलग 2 चेंडू निर्धाव. चिंतामणी निकम स्ट्राईक एंडला स्वराज परब खेळतोय 4 वर. त्याच्या कंपनीवर आपण जर बघितलं तर बॅटिंग आपण साईशी बघितली. साई खेळतोय 31 वर. एकही एक्स्ट्रा नाही. आतापर्यंत या 35 धावा आल्यात. साईच्या बॅटमधून 31 आणि त्यानंतर 4 धावा स्वराजच्या बॅटमधून. धावसंख्या 35 35. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फुल टॉस टाकलाय आणि स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलंय 2D साठी. इट्स अ 2D शॉट. सकाळी आपण बघितलं की या ठिकाणी व्यासपीठावर मराठी युवा उद्योजक शंतनू हिरलेकर यांचं इथे आगमन झालं होतं. चिंतामणी वडापावचे. ओ खूप चांगला फटका. पुन्हा एकदा 2D शॉट. 2 धावा पुन्हा एकदा स्वराजच्या बॅटमधून. धावसंख्येत धावसंख्या 39. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. 14 चेंडूत 14 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. विकेट इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. ओ फुल शॉर्ट पिच चेंडू. चांगला एलिव्हेट केला स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये आणि अगेन इट्स अ बाउंड्री. It's a boundary because batting power play has been taken by batting team. It's a boundary now. Score moves on 43. Now the 10 to win from the 13. समोर मारलाय. बघूया ठिकाणी कुठल्या ठिकाणी चेंडू जातोय निघून आणि मिळतील त्या या चेंडूवर 2 धावा. 2 धावांची मदत. धावसंख्या 45. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 45 धावसंख्या धावफलकावर आहेत आणि 12 चेंडू आता करायचे त्या 8 धावा सामना जिंकण्यासाठी.
सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा व्यक्त करत आहोत. केसरी मस्त गावरान श्री प्रवीण विनाया विजय राणे, चिंतामणी नेटवर्कचे प्रोप्रायटर अक्षय गोठणकर, प्रारंभ कलेक्शनचे प्रोप्रायटर वैभव पवार, बाईक पॉईंटचे राहुल नार्वेकर, श्री समर्थ ऑप्टिकलचे सिद्धेश खानविलकर आधारस्तंभ, त्यानंतर स्वागत कॅटरचे प्रोप्रायटर सुधीरभाऊ पवार, रायझिंग चॅम्प स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बॅट यांच्या माध्यमातून आपण बघतोय स्पर्धेमध्ये 2 बॅट त्यांनी पुरस्कृत केले आहेत. त्याबद्दल चेतन जैन यांचे मनपूर्वक आभार. बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा दुष्यंत आणि समोर साईश. ऑन साइडला टिपिकल शॉट, इट्स अ 2D शॉट. वर साईश खेळतोय. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये. 11 बॉल अँड 6 टू विन. सेकंड पोझिशन फिक्स करणार या उद्देशाने बॅटिंग सुरू आहे साईशची, चिंचपोकळी चॅलेंजर्सची. हेलिकॉप्टर उडवलाय, बघायचं लँड कुठे होईल, निश्चितच मिळेल ती 1 धाव या चेंडूवर. त्यानंतर चिंतामणी वडापावचे शंतनू हिंडेकर यांचा सुद्धा आभारी ते व्यक्त करतो. नैवेद्य कुमार नैवेद्य योगेश पाटील यांचा सुद्धा मी आभारी ते व्यक्त करत आहोत. ॲटमॉइस इव्हेंट रिद्देश गावडे यांचा सुद्धा मी आभारी ते व्यक्त करतो. त्रिमूर्ती डेकोरेटर्स. नाउ द 5 टू विन. व्ही शेप मध्ये ऑन द राईज. समोर मारलेला फटका, मात्र धावून एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे पण साईशने नकार दिला. एका दर समाधान मानावे लागेल साईशने. आदित्य एंटरप्राइजेस लिव्ह मेड फॉर लिव्हिंग त्याबद्दल अथर्व सावंत यांचे आभार. युवा मराठी उद्योजक. त्यानंतर अमोल रोकडे यांचे मी आभारी व्यक्त करतो. मराठी युवा उद्योजक. लक्ष्मी दीपमार्ट, संदीप भिकाजी मोरे. हेलिकॉप्टर लँड कुठे झालाय, त्या रूफच्या पलीकडे लँड झालाय. इट्स अ 2D. बाबा गोलाचे सुशांत सावंत आणि त्याचबरोबर स्पोर्टी साईकचे भगवान सावंत या सर्वांचे आभार. $51 विदाउट लॉस. 51 धावा बिनबाद. 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक संतोषदादा राऊत यांचे सुद्धा मी आभारी व्यक्त करत आहोत. इट्स अ 2D अँड मॅच विन. सामना समाप्त. अभिनंदन. सेकंड पोझिशनला जाऊन पोहोचलाय तो चिंचपोकळी चॅलेंजर हा संघ. 4 सामने 1 पराभूत 3 विजयी 6 अंक. एकमेव संघ ज्याचे 6 अंक आहेत, एकमेव संघ त्याचे 7 अंक आहेत, एकमेव संघ त्याचे 5 अंक आहेत, श्री साई स्ट्रायकर्स.